Dear student, today we are going to start the second term syllabus. Now, we have started the chapter number 10, respiration in animals. आता, what is mean by respiration? Respiration means काय होते? श्वसन. आणि एक छोटीशी थिंग करायला सांगते मी की फॉर अ फ्यू मिनिट्स आपण जर आपलं जे नाक आहे तर हे असं दाबून ठेवलं तर आपण किती काळ राहू शकतो? नाही राहू शकत ना. फॉर अ सेकंड जरी आपण हे पकडून ठेवलं तर आपल्याला सफोकेटेड होतं, आपला श्वास वर जायला लागतो आणि लगेच आपण ते नाक जे दाबलेलं आहे पिंचने आपलं ते पिंच केलेलं आहे तर ते आपण सोडून देतो, कारण आपल्याला त्याने सफोकेटेड होतं. का बरं? कारण आपण जो श्वास घेतो तर त्या श्वासमधून जी एअर आपल्या बॉडीमध्ये जाते तर त्यातून तेच म्हणजे आपलं काय आहे? लाईफ आहे. आणि ती एअर जर आपल्यामध्ये गेली नाही किंवा हे जर झालं नाही, नाकावाटे जे श्वास घेतो आपण मध्ये तर तो जर घेतला गेला नाही तर आपण जिवंत राहू शकत नाही. म्हणजे थोडक्यात आपण काय सांगू की हे जे रेस्पिरेशन आहे हे आपण जिवंत असण्याचं काय आहे? एक सिम्पटम्स आहे किंवा लक्षण आहे. बघा, बऱ्याचदा एखादी डेड बॉडी असेल तर त्याच्या नाकाजवळ हात लावतात डॉक्टर्स किंवा मग दुसरे काही व्यक्ती जर चेक करत असतील, कुठे एखादा ऍक्सिडेंट वगैरे जर झाला तर फर्स्ट तर त्याच्या हार्टबीट्स चेक करतात किंवा मग नाडी चेक करतात आणि परत त्याच्या नाकाच्या जवळ हात लावतात की त्याचा श्वास सुरू आहे की नाही किंवा त्याची जी मुवमेंट्स आहे श्वासांची तर ती सुरू आहे की नाही हे बघतात. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की ती व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे. तर मग हे कशामुळे? कारण आपलं हे जे रेस्पिरेशन आहे तर आपण जिवंत असेपर्यंत ही जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे तर ही कंटिन्युअसली सुरू राहते, ही कधीही स्टॉप होत नाही. ज्या प्रकारे आपलं जे हार्ट आहे तर आपल्या हार्टचे जे फंक्शन्स आहेत ते कधीही स्टॉप होत नाही किंवा आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत हे कधीही रेस्ट घेत नाहीत, त्याच प्रकारे आपली ही जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे तर ही देखील कधी स्टॉप होत नाही. आणि ही स्टॉप झाली म्हणजेच आपण काय झालं? संपलो असं समजण्यात येतं. म्हणजेच आपण संपतोच ते जर स्टॉप झालं तर. मग हे इतकं इसेन्शियल आहे की आपली लाईफच त्याच्याशी जोडलेली आहे, आपलं जीवन त्याच्याशी जोडलेलं आहे. तर नेमकं कशा प्रकारे असेल मग आता थोडक्यात आपण हे समजवून घेऊ की हे जे रेस्पिरेशन असतं तर याच्यामध्ये दोन प्रोसेसेस असतात, एक इनहेल अँड सेकंड एक्सहेल. आता इनहेल मीन्स काय होते? श्वास आत घेणे अँड एक्सहेल मीन्स श्वास बाहेर सोडणे. आता एखादी जर हवाबंद रूम असेल आणि तिथे कुठूनही हवा येत नसेल, त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला ठेवलं तर ती व्यक्ती किती काळ जिवंत राहू शकेल? ऑफकोर्स थोड्या कालावधीपर्यंतच ती जिवंत राहू शकेल आणि नंतर तिला तिथे सफोकेटेड होईल, तिचा जीव घाबरायला लागेल, तिला श्वास घेता येणार नाही. का बरं? कारण त्या रूम मध्ये जेवढा ऑक्सिजन आहे तर तेवढा ऑक्सिजन तिच्या बॉडीमध्ये घेतला जाईल आणि एक्सहेल प्रोसेसच्या सहाय्याने कार्बन डायऑक्साईड सोडला जाईल आणि त्या एअरमध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होईल आणि ऑक्सिजनचं प्रमाण जेव्हा कमी होईल तर बाहेरची त्या रूम मधलं जे पण काही वातावरण आहे किंवा तिथलं जे पण काही ऍटमॉस्फिअर आहे तर ते त्या व्यक्तीला सुटेबल नसेल, तिला सफोकेटेड होईल. जेव्हा त्या रूम मधून तिला आपण बाहेर काढू तेव्हाच ती व्यक्ती जिवंत राहू शकेल, अन्यथा नाही. मग कशामुळे हे? सॉरी तर हे कशामुळे झालं असेल? ऑफकोर्स की जे पण काही ऑक्सिजन आहे म्हणजे जी आपण इनहेल प्रोसेस करतो तर एअर मध्ये घेतो किंवा हवामध्ये घेतो तर हवेमध्ये जो ऑक्सिजन अवेलेबल असतो तो ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये घेतला जातो आणि हा ऑक्सिजन आपल्या बॉडीसाठी खूप इसेन्शियल आहे. वी कांट लिव्ह विदाउट ऑक्सिजन. ऑक्सिजन शिवाय आपण राहू शकत नाही आणि म्हणूनच त्याला प्राणवायू असं म्हटलेलं आहे. त्याच्यावरच आपली लाईफ आहे, तो नसेल तर आपण देखील नसू. म्हणून मग हे जे ऑक्सिजन आहे तर इनहेल प्रोसेसच्या साह्याने एअर मधला जो ऑक्सिजन आहे तो मध्ये घेतला जातो, आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेतला जातो आणि बॉडीमध्ये जो टॉक्झिक जो वायू आहे किंवा टॉक्झिक जो
गॅस आहे कार्बन डायऑक्साईड, तर हा बॉडीच्या बाहेर फेकला जातो एक्सहेल प्रोसेसच्या साह्याने. आणि ही पूर्ण जी प्रोसेस कंटिन्युअसली सुरू असते आपल्या बॉडीमध्ये, तर यालाच आपण काय म्हणतो, श्वसन किंवा रेस्पिरेशन. आता हे जे रेस्पिरेशन आहे, फॉर डेफिनेशनच्या स्वरूपात जर बघायचं झालं तर बघा, द प्रोसेस ऑफ रिलीजिंग एनर्जी इन द बॉडी युझिंग द ऑक्सिजन फ्रॉम द एअर taken in is known as respiration. The process of releasing energy. अशी प्रक्रिया की ज्याच्यामध्ये काय केलं जाते, एनर्जी म्हणजे ऊर्जा रिलीज केली जाते इन द बॉडी युझिंग द ऑक्सिजन फ्रॉम द एअर. म्हणजे हवेतला ऑक्सिजन घेऊन प्रोसेस केल्या जाते आणि त्या प्रोसेसच्या साह्याने एनर्जी रिलीज केली जाते. ही पूर्ण जी प्रोसेस आहे, तर दिस इज नोन ऍज रेस्पिरेशन. त्यालाच काय म्हटलं जाते, श्वसन. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे, तर ही एक मेकॅनिकल प्रोसेस आहे आपल्या बॉडीमधली. ही काय मेकॅनिकल प्रोसेस आहे. आणि म्हणूनच मग याचे जे पार्ट्स आहेत, तर ते दोन प्रकारचे पार्ट्स पडतात. फर्स्ट इज द ब्रीदिंग अँड सेकंड इज द रेस्पिरेशन. ब्रीदिंग मीन्स काय, श्वासोश्वास, अँड रेस्पिरेशन मीन्स काय होते, श्वसन. मग आता हे जे ब्रीदिंग आहे, तर ब्रीदिंग मध्ये बघा, इन हायर लेवल ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे हायर लेवलचे ऑर्गॅनिझम्स आहे, तर यांच्यामध्ये जी ब्रीदिंग घडून येते, तर ती इनहेल प्रोसेस अँड एक्सहेल प्रोसेस या दोन्हीच्या माध्यमातून घडून येते. म्हणजेच ऑक्सिजन मध्ये घेणे, तो ऑक्सिजन मध्ये लंग्स मध्ये जातो आणि लंग्स मध्ये हे जे गॅसेस आहे, तर यांचं एक्सचेंजिंग होते आणि उच्च श्वासाद्वारे किंवा मग एक्सेल प्रोसेसच्या साह्याने मग ही जी एअर आहे, तर ती बाहेर टाकल्या जाते. म्हणजेच मध्ये तयार झालेला किंवा काही केमिकल प्रोसेसेस मधून रिलीज झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे, तर तो बॉडीच्या बाहेर फेकला जातो. म्हणजेच हे जे ब्रीदिंग आहे, तर याच्यामध्ये इनहेलिंग अँड एक्सहेलिंग ऑफ गॅसेस हे ऍड आहे किंवा हे इन्क्लुडेड आहे. ब्रीदिंग प्रोसेसमध्ये इनहेलिंग अँड एक्सहेलिंग ऑफ गॅसेस, अँड इट इज द मेकॅनिकल प्रोसेस इन विच ऑक्सिजन रिच एअर इज टेकन इनसाइड द बॉडी. आणि ही काय आहे, मेकॅनिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन रिच असलेली जी एअर आहे, तर ती बॉडीमध्ये घेतल्या जाते आणि लंग्स पर्यंत जाऊन नंतर स्किन पर्यंत जाते. अँड एअर कंटेनिंग ऑफ कार्बन डायऑक्साईड इज गिव्हन आउट. तिथे जाते, आपल्या लंग्समध्ये जाते, तिथे एक्सचेंज ऑफ गॅसेस होते स्किनच्या साह्याने आणि नंतर जे कार्बन डायऑक्साईड आहे, तर ते एअरच्या माध्यमातून मग शरीराच्या बाहेर फेकले जातात. मग ही जी पूर्ण मेकॅनिकल प्रोसेस आहे, तर हिला थोडक्यात आपण हायर लेवल ऑर्गॅनिझम्स जे आहे, तर त्यांच्यामध्ये घडून येतं आणि त्याला आपण ब्रीदिंग असं म्हणतो. ब्रीदिंग इज जनरली अब्सेंट इन लोअर लेवल ऑर्गॅनिझम्स. आणि ब्रीदिंग ही जी आहे, तर जे लोअर लेवलचे ऑर्गॅनिझम्स असतात, तर त्यांच्यामध्ये अब्सेंट असते. म्हणजेच यांच्यामध्ये जे ब्रीदिंग होते किंवा ऑक्सिजन जे घेतल्या जाते, तर ते अदर मेथड्सने घेतल्या जाते. म्हणजे इतर ज्या पद्धती आहेत, तर त्यांच्या साह्याने घेतलं जाते. मग त्यांच्यामध्ये ही प्रोसेस कशा प्रकारे होते बघूयात आपण, की जे पण काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत, लोअर लेवल ऑर्गॅनिझम्स, तर त्यांच्यामध्ये ऑक्सिजन हा घेतला जातो आणि नंतर ब्रीदिंग प्रोसेसच्या साह्याने तो घेतला जातो अँड इट ट्रान्सपोर्टेड इच अँड एव्हरी सेल्स इन द बॉडी. आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेल्स पर्यंत तो ऑक्सिजन नेऊन पोहोचवला जातो. म्हणजेच इनहेलिंग प्रोसेसच्या साह्याने एअरमधला ऑक्सिजन घेतला जातो आणि आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेल पर्यंत, इच अँड एव्हरी सेल पर्यंत हा जो ऑक्सिजन आहे, तर तो नेऊन पोहोचवला जातो बाय ट्रान्सपोर्टिंग मेथड. ट्रान्सपोर्टिंग मेथडच्या साह्याने तो तिथपर्यंत नेऊन पोहोचवला जातो आणि नंतर आपले हे जे सेल्स असतात, सेल्स इज अ मिनिट पार्टिकल इन अवर बॉडी. अगदी स्मॉलेस्ट असा पार्टिकल असतो आपल्या बॉडीचा सेल्स म्हणजे. आणि या सेल्स पर्यंत नेऊन पोहोचवल्याच्या नंतर मग याच्यामध्ये जे ग्लुकोज फॉर्म झालेलं असते, तर ऑक्सिजन आणि ग्लुकोजची काय होते, रिॲक्शन होते. म्हणजे तिथे ऑक्सिजन ब्रेक्स डाऊन द ग्लुकोजला ब्रेक्स डाऊन करतो, तिथे त्याला ब्रेक करतो अँड इन दिस केमिकल रिॲक्शन द एनर्जी इज रिलीज्ड. आणि या केमिकल रिॲक्शन मध्ये ग्लुकोज मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर त्याच्यामधून एनर्जी काय होते, रिलीज होते. म्हणजे याच्यामध्ये एटीपी ऊर्जा तयार होते. अँड
thus releasing energy that is essential for various metabolic activities. आणि आपल्या बॉडीमधल्या ज्या पण काही चयापचय प्रक्रिया आहेत, म्हणजे मेटाबॉलिक ज्या पण काही ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्या पूर्ण घडण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी मग या केमिकल रिएक्शन पासून फॉर्म होते. आणि ही प्रत्येक सेलमध्ये ही जी रिएक्शन आहे तर ती प्रत्येक सेलमध्ये घडून येते आणि मग त्याच्यापासून एनर्जी फॉर्म होते. आणि ही जी एनर्जी आहे तर ती ज्या प्रक्रियेला म्हणजे आवश्यक तेवढी ऍट दॅट टाइम जेवढी पण त्यांना इसेन्शियल आहे तेवढी यूज केली जाते आणि उरलेली जी एनर्जी आहे तर ती सेल्समध्ये स्टोअर केली जाते. आणि त्या सेल्समध्ये ती स्टोअर केली जाते आणि नंतर याच्यामधून कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर हे प्रोडक्ट तयार होतात. म्हणजे या रिएक्शन मधून एनर्जी तर रिलीज होतेच, पण त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे देखील प्रोडक्ट्स फॉर्म होतात. आणि मग हे जे कार्बन डायऑक्साईड की जे टॉक्झिक इन नेचर असते, जे टॉक्झिक असते, विषारी असते, तर ते इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी थ्रू एक्सहॅलेशन. आणि नंतर उच्च श्वासाद्वारे हे जे कार्बन डायऑक्साईड आहे या प्रोसेसमध्ये तयार झालेलं तर ते बाहेर सोडल्या जाते एक्सहेलिंग प्रोसेसच्या साह्याने. आणि ही जी केमिकल रिएक्शन घडून येते मग आपल्या सेल्समध्ये इनसाइड द बॉडी, तर या पूर्ण केमिकल रिएक्शनला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, श्वसन. म्हणजे या प्रक्रियेमध्ये मग एनर्जी रिलीज होते किंवा एनर्जी फॉर्म होते. अँड इनहेल अँड एक्सहेल प्रोसेसच्या साह्याने ऑक्सिजनची मदत घेऊन किंवा ऑक्सिजन शरीरामध्ये घेऊन, हवेतील ऑक्सिजन शरीरामध्ये घेऊन त्याच्या साह्याने ग्लुकोजचे मॉलिक्युल्स जे आहेत तर ते ब्रेक्स डाऊन केले जातात, एनर्जी फॉर्म होती. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर हे प्रोडक्ट्स देखील फॉर्म होतात. आणि मग एक्सहेल प्रोसेसच्या साह्याने हे कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकलं जाते की जे टॉक्झिक इन नेचर असते. अँड ही जी एनर्जी आहे तर ती सेल्समध्ये साठवून ठेवली जाते. नंतर ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्या बॉडीमधल्या कंटिन्युअसली चालणाऱ्या, तर त्यांच्यासाठी लागणारी एनर्जी म्हणून ते स्टोअर्ड केलं जाते. आणि आवश्यकतेप्रमाणे मग आपली जी बॉडी आहे तर ती एनर्जी यूज करते. अशा प्रकारे मग ही झाली रेस्पिरेशनची प्रोसेस. आजच्या पुरतं एवढंच. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.